संजय भोकरे यांना जीवे मारण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद, 2 पिस्तूलसह 4 जिवंत काडतुसे जप्त. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करत जीवे मारण्याच्या तयारीत असणारी सशस्त्र टोळी जेरबंद केली आहे. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला गुप्त बातमीदाराकडून अशी माहिती मिळाली की एक सशस्त्र टोळी एका महत्त्वाच्या व्यक्तीला जीवे मारण्याच्या तयारीत असून ती टोळी पाटणे प्लॉट ते अंकली जाणाऱ्या काळीवाट रस्त्यावर येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता गंगवाणी यांच्या शेताजवळ अंधारात 3 इसम MH10 AB 5935 या कारमध्ये आढळून आले. त्यांची तपासणी केली असता गणेश चंद्रकांत लोखंडे, वय वर्ष 33, राहणार हरिपूर रोड सांगली, विराज प्रकाश बुटाले, वय वर्ष 41, राहणार आंबेडकर रोड सांगली, संग्राम संभाजी फडतरे, वय वर्ष 27, राहणार पाटणे प्लॉट सांगली गाडीमध्ये मिळून आले. यामध्ये गणेश व विराज या दोघांच्या कमरेला एक पिस्तूल व त्यामध्ये दोन जिवंत काडतुसे आढळून आली व गाडीच्या सीट खाली धारदार चाकू आढळून आला. त्यांच्याकडे विचारपूस केली असता विराज बुटाले यांनी सांगितले की त्यांच्या ओळखीचे सांगलीवाडी येथील सचिन आवळे व त्यांच्यासह हिस्सेदार यांच्या नावे भोकरे इंजिनियर कॉलेजजवळ असणारी जमीन ही संजय भोकरे राहणार विजयनगर यांच्या कब्जात आहे. ती जमीन ताब्यात येण्यासाठी संजय भोकरे यांना जीवे ठार मारले तर जमीन सहजासहजी ताब्यात मिळेल व जमीन विक्री व्यवहारात मोबदला देतो असे सचिन आवळे यांनी सांगितले होते. तसेच पिस्तूल खरेदी करण्यासाठी पैसे दिले होते व फेब्रुवारी 2026 रोजी सोनभद्र उत्तर प्रदेश येथून खरेदी केले होते. संजय भोकरे हे दैनिक जनप्रवास सांगली कार्यालयात कधी येतात याची माहिती काढून त्यांना ठार मारण्याची संधी शोधत होते व गुन्ह्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनाला डुप्लिकेट नंबर प्लेट लावली होती. गणेश लोखंडे, विराज बुटाले, संग्राम फडतरे यांना ताब्यात घेण्यात आले असून सचिन आवळे फरारी आहे. या सर्व आरोपींच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये खळबळ माजली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक अन्वेषण विभाग सांगलीचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, पोलीस अंमलदार अमोल ऐदाळे, संदीप पाटील, प्रकाश पाटील, संकेत कानडे, अभिजित गस्ते, सूरज थोरात, विनायक सनदी व पथकाने कामगिरी बजावली असून आरोपीकडून 2 पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे व एक कार असा 1,51,000 रुपयांचा मुद्देमाल घेण्यात आला आहे. LCB सांगली पथकाला योग्य वेळी माहिती मिळाल्यामुळे होणारी मोठी घटना टळली आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवटे महांकाळ. काल आपल्याकडे एक 10:30 वाजता 8 तारखेला सांगली शहर पोलीस स्टेशनला 200/26 हा आपण CR नोंद केलेला आहे. याच्यामध्ये कलम 62 BNS 340 आणि 3.5 त्याचप्रमाणे आर्म ॲक्ट 3.4.25 आणि MB ॲक्ट 192 हे सेक्शन्स आहेत. यामध्ये आपले LCBचे जे लोक होते ते पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडनं माहिती मिळाली की एक जो प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्याच्या खुनाची तयारी काही लोक करत आहेत आणि एक पांढऱ्या रंगाच्या मारुती कारमध्ये हे 3 लोक बसलेले आहेत आणि त्यानुसार माहिती मिळाल्यानंतर आपल्या LCBची जी टीम आहे त्या LCBच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन या 3 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे विचारपूस करता असं समजलं की सांगली शहरामधले जे प्रतिष्ठित संजय भोकरे आहेत त्यांच्या खुनाची तयारी हे लोक करत होते आणि या लोकांकडनं आपण जवळजवळ 2 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुस, त्याचप्रमाणे एक मोठा चाकू आणि मारुती कार अशा प्रकारचं मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. यामध्ये जे आरोपी आपल्याला मिळाले आहेत ते म्हणजे गणेश लोखंडे, विराज बुटाले, संग्राम संभाजी फडतरे आणि सचिन आवळे. याच्यामध्ये सचिन आवळे हा परागंदा आहे आणि 3 आरोपी आपल्या सध्या ताब्यात आहेत. ते सगळे राहणारे सांगलीचे आहेत आणि त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी असं सांगितलेलं आहे की काही जमिनीचा वाद होता किंवा जमिनीचं जे खरेदी प्रकरण होतं त्या खरेदी प्रकरणामध्ये आर्थिक फायद्यासाठी आणि काही आरोपींनी आमच्या वैयक्तिक काही त्यांच्याबरोबर वाद होते याच्यासाठी आणि म्हणून हे लोक हे करायला तयार झालेले होते. म्हणून यांनी अशा प्रकारचा कट रचला होता आणि हा कट रचताना त्यांनी यामध्ये बऱ्यापैकी रेकी पण केलेली होती. एक साधारणतः हे जे आपले संजय भोकरे जे आहेत हे दैनिक जनप्रवास या त्यांचं ते वर्तमानपत्र आहे आणि या वर्तमानपत्राचं त्यांचं जे ऑफिस आहे या ठिकाणी दर शुक्रवारी संध्याकाळी जात असतात आणि या संध्याकाळच्या जायच्या वेळेला या तिघांनी पण या प्रकरणामध्ये रेकी केलेली होती की आपल्याला साधारणतः ते येताना किंवा जाताना कशा प्रकारे जाता येईल
आणि कशाप्रकारे आपल्याला यांना ठार मारण्याची जी योजना आहे ती अंमलात आणण्यात येईल म्हणून यांनी जी रेकी केलेली होती त्या दृष्टिकोनातून ते तयारीत होते की त्यांचा हा प्लॅन शुक्रवारी आपण जो करणार आहोत तो सक्सेस व्हावा. पण आपल्या गोपनीय बातमीदारांकडून LCBच्या लोकांना जी बातमी मिळाली त्याच्यावर आपले SP सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली, तुषार जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण व्यवस्थितपणे या गुन्ह्याला प्रतिबंध करण्यासाठी आपली पण योजना आपण जी होती ती अंमलात आणली आणि हे काही करू नये किंवा हे करताना आपण आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे मुद्देमाल आणि आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत. फक्त या घटनेमध्ये आपल्याला जे आरोपी मिळालेले आहेत त्यांनी जो हा कट रचलेला होता त्याच्यासाठी त्यांचा काही आर्थिक फायदा होता किंवा हे फक्त जमिनीच्या वादाचा प्रश्न होता की वैयक्तिक त्यांचे काही प्रॉब्लेम्स होते किंवा इतर कोणी याच्यामध्ये आणखीन सहभाग आहे याचा आम्ही शोध घेत आहोत. आता सध्या या तिघांनाही 11 तारखेपर्यंतचा PCR मिळालेला आहे. मुख्य आरोपी जो आहे सचिन आवळे तो सध्या परागंदा आहे. तो मिळाल्यानंतर सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये त्याची नक्की कुठली दिशा आहे हे ठरवता येईल आणि त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत. सध्या तरी आत्ता तपासामध्ये इथे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी काही दिसत नाही आहे. केवळ काहीतरी जमिनीचा वाद किंवा आर्थिक फायदा एवढंच कारण दिसून येत आहे.